वेॾनि सीं वाईअ पिया किरी न कयाऊं, वेॾनि सीं वाईअ पिया किरी न कयाऊं, जे पंधि पारियाऊं त सिघाई सघा थिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी क्लिनिक प्रोग्राम में अवां खे खुशामदीद। इन प्रोग्राम में अवां जो पंहिंजो मेज़बान डॉक्टर मखदूम बिलावल। उम्मीद तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, सेहतमंद हूंदा ऐं सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे रहिया हूंदा। पर बिलफ़र्ज़ जेकॾहिं तव्हां सम्झो था त अव्हां खे का बीमारी आहे ऐं अव्हां उन जे लाइ परेशान आहियो त हीअ कहिड़ी बीमारी थी सघे थी, छाजे करे थिए थी, इन जूं अलामतूं छा आहिनि ऐं उन जो जेको इलाजु आहे उहो कहिड़े डॉक्टर सां कराए सघिजे थो, यानी उन जो माहिर डॉक्टर कहिड़ो आहे या वरी एहतियाती तदाबीरूं कहिड़ियूं आहिनि। इन्हनि सभिनी मामलात ते जेका आहे असांजी डिस्कशन हिन प्रोग्राम में थींदी आहे। हिकु टीवी जे रिमोट जे क्लिक ते अव्हां जे साम्हूं जेका आहे उहा टीवी क्लिनिक प्रोग्राम खुली ईंदो ऐं उन में अव्हां जेको आहे उहो ॿुधी सघंदा, सिखी सघंदा माहिर डॉक्टरनि जी मौजूदगी में त उन बीमारी जूं कहिड़ियूं एहतियाती तदाबीरूं आहिनि। शुरूआती तौर ते शाह साईं जो हिकिड़ो बेतबे जेको आहे उहो बयानु कयो त वेॾनि सीं वाईअ पिया किरी न कयाऊं। हिते शाह साईं वेॾ जेके आहिनि उहे बेसिकली तबीबनि खे, डॉक्टरनि खे चवे थो त जॾहिं डॉक्टर तव्हांखे ॿुधायो, नसीहत कई, एहतियात जो करण जो जेको आहे उहो अव्हांखे चयो त उन्हनि सां एहतियात करण जे बजाए वरी उन सां वाईअ पिया, यानी जेको आहे उहो उन्हनि सां बहस कयो पर किरी कोन कई, एहतियात कोन कयो। जे पंधि पारियाऊं, यानी जे उन नसीहत ते अमल करायूं, पंधि जो मतिलबु हूंदो आहे नसीहत, उन ते जेकॾहिं नसीहत ते अमल कयाऊं त सिघाई सघा थिया, यानी जल्दी उहे सेहतमंद थी विया। त हाणे हिकु डॉक्टर हुजण जी हैसियत सां असांजी त ज़िमेदारी आहे त असीं अव्हांखे नसीहत बि कयूं, बीमारियुनि जे बारे में असीं अव्हांखे ॿुधायूं त कहिड़ी बीमारी आहे, उन खां कीअं एहतियात करे सघिजे थो। त अव्हांजी बि ज़िमेदारी आहे त शाह साईं जे इन बेत जी नसीहत ते अमल पैरा थींदे अव्हां बि पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो त जीअं ईंदड़ वक़्त में असीं सिहत जे मामले में जेको आहे उहो इनकलाब बर्पा करे ऐं हिकु सेहतमंद मुआशिरे जो बुनियादु रखी सघूं। अॼु बि पंहिंजी हिकु अहिड़ी बीमारी ते गुफ़्तगू थींदी जंहिंमें करंगे जी हॾी जी बीमारी थिए थी। उन में जेका ढाक आहे उन खां थोरो मथे उन जी हॾी थिए थी, छो जो करंगे जी हॾियुनि में वरी अलाह साईं उन हॾी खे मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि हॾियुनि सां जोड़ियो आहे ऐं उन में हिकिड़ी हॾी ढाक खां थोरो मथे थिए थी, जंहिंखे असीं लंबर जेका आहे उहा वर्टिब्री चवंदा आहियूं। उहा जॾहिं पंहिंजी जॻह तां थिड़ी वञे थी, यानी उनखे मेडिकल जी दुनिया में लंबर डिस्क हर्निएशन चइबो आहे, पोइ वरी माण्हू खे पुठे में ख़ासि तौर ते हेठे हिसे में जेको आहे उहो सूरु थिए थो ऐं उनजे करे उहो परेशान थिए थो। आम तौर ते असांजे जेका आहे मुआशिरे में बीमारी आहे ऐं उन जी जेका बि असांजी डिस्कशन थींदी न्यूरो सर्जन जी हिन में मौजूदगी में थींदी। उन सां गॾोगॾु असां वटि YDA सिंध जा जेके आहिनि उहे प्रेसिडेंट में मौजूदु आहिनि, जेके वरी असांखे ॿुधाईंदा त सिंध में सिहत जे खाते में कहिड़ा मसइला दरपेश अची रहिया आहिनि, बीमारियुनि जी शरह छो वधी रही आहे, या वरी जेके यंग डॉक्टर्स आहिनि उन्हनि सां कहिड़ा कहिड़ा मसइला थी रहिया आहिनि, पाण उन्हनि ते बि गुफ़्तगू कंदासीं। त बहरहाल नंढी ही हिकिड़ी कोशिशि आहे त हर लिहाज़ खां पंहिंजे सिहत जे खाते खे जेको आहे उहो सुठो करे सघिजे, छो जो जीव आहे त जहान आहे। बहरहाल पंहिंजी गुफ़्तगू शुरू थिए थी। असां सां गॾु मौजूदु आहे डॉक्टर बुशरा मक़सूद साहिबा। पाण माशाअल्लाह सां न्यूरो सर्जरी जे जेको आहे फील्ड में जिन्ना हॉस्पिटल में खिदमतूं सर अंजाम दे रहे हैं। डॉक्टर बुशरा कैसी हैं आप, खैरियत से? जो है वो मैं आपको इस टीवी क्लिनिक प्रोग्राम में दिल की गहराइयों से खुश आमदीद कहता हूँ। असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर वारिस जकराणी साहब, पाण यंग डॉक्टर्स एसोसिएशन सिंध जा जेके आहिनि उहे प्रेसिडेंट बि आहिनि ऐं हिकु घाटे वण वांगुरु जेका आहिनि जॾहिं मूं जहिड़ो नौजवान डॉक्टर उन्हनि ताईं रसाई करे थो कंहिं बि मसइलनि जे हवाले सां त उहे हमेशह अॻु भरा हूंदा आहिनि उन्हनि मामलनि खे सॉल्व कराइण। न सिर्फ़ु एतिरो बल्कि पेशेंट्स जे हवाले सां बि सिविल हॉस्पिटल में हिकिड़ियूं सुठियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। सर आऊं अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। कीअं आहियो सर, ठीकु आहियो? शुरूआती तौर ते जेकॾहिं तव्हां खां शुरूआति कजे डॉक्टर वारिस साहब, त अव्हां मूंखे ॿुधायो त जेकी सिंध में असां वटि ख़ासि तौर ते बीमारियुनि जी शरह वधे थी, अंग अखर वधनि पिया ऐं ॾींहों ॾींहुं वधनि पिया, उन जा बुनियादी तौर ते कहिड़ा जेके आहिनि उहे कारण ऐं सबब आहिनि? थैंक यू मखदूम साहब। असल में बीमारियूं बि त डिफरेंट आहिनि, त हर बीमारी पंहिंजे मौसम ऐं पंहिंजे सीज़न ऐं उन जा वरी काज़िज़ ऐं हर डिज़ीज़ जा पंहिंजा पंहिंजा आहिनि। बिल्कुलु हिन वक़्तु तव्हां ॾिसो था हीट स्ट्रोक जेको आहे सो टॉप ते आहे, त असांजे जीअं सिविल हॉस्पिटल कराची आहे या JPMC आहे या लाड़काणो आहे या जेको सो पंहिंजो सखर आहे, ख़ैरपुर आहे, छो त असांजी जेका टीम उते कमु करे थी, हर यूनिट जो जेको प्रेसिडेंट आहे त असां पंहिंजे ग्रुप में हिक ॿिए खे हालातनि खां अपडेट कंदा आहियूं। बिल्कुलु। त हिन वक़्तु इमरजेंसी ते ज़्यादातर इन हीट स्ट्रोक, फीवर ऐं जी लूज़ मोशन्स ऐं इन्हनि खां भरियल आहे। ऐं उनखां अलावा जेके वायरल इन्फेक्शन आहिनि उन्हनि जी हिकिड़ी वरी पंहिंजी हिस्ट्री आहे, उन जा काज़िज़ वरी पंहिंजा आहिनि। हेपाटाइटिस आहे, जीअं हेपाटाइटिस B आहे, C आहे, HIV आहे, ॿिया जेके आहिनि उन्हनि जा रीज़न वरी पंहिंजा आहिनि। त उन ते वरी हिकिड़ी वॾी लंबी गुफ़्तगू आहे जेको असांजो एंटीक्वेकरी जेको आहे पंहिंजो डिपार्टमेंट, मां सम्झां थो त 99% फेल थी चुको आहे। उहो मां
ॿिया त छॾियो कराची मां बि एंटीक्विकरी खे उहो रिज़ॉल्व न करे सघिया, त मां त पोइ कश्मीर जी कहिड़ी शिकायत कयां। उहो त बिल्कुलु हिकिड़ो परे ऐं लॉ एंड ऑर्डर तव्हांजे साम्हूं आहे, ऐं पढ़ियलु लिखियलु तबिको उते रहण लाइ तयारु न आहे, डॉक्टर उते वञण लाइ तयारु न आहे, माण्हू पंहिंजनि घरनि में महफ़ूज़ न आहिनि। अवां छा था सम्झो त हिनजी मेन वजह कहिड़ी आहे, जेका असां वटि लिटरेसी रेशो घटि ऐं पढ़ियलु लिखियलु तइदादु घटि उन जे करे थिए थो, या अञा के हिन जा ॿिया सबब आहिनि जेके अवां मतिलबु पंहिंजे हिन तजुर्बे मां परखिया आहिनि? सर लिटरेसी रेशो में जेको मां पंहिंजे एक्सपीरियंस मुताबिक़, हाणे मां तव्हांखे जेको सो उहा रिसर्च त मूं वटि एसिड न आहे, पर मां जेको पंहिंजी नंढड़ी उमिरि में हिकिड़े माना ॻोठ मां निकिरी करे जॾहिं मां कराची पहुतुसि, ऐं मूं ते स्पेशली मुंहिंजे उस्तादनि जूं महिरबानियूं, वालदेन त हर कंहिंजो कोशिशि कंदो आहे, बिल्कुलु ईअं ई आहे, ऐं को बि पीउ मां न चाहींदो त मुंहिंजे बचे खे जेको आहे सो पोइते थिए या नुक़सानु, पर जेके मुंहिंजे उस्तादनि या मुंहिंजे वालदेननि जीअं मूं ते अहसान हो, त मां पंहिंजी ज़िंदगी में मां कुझु बि कयां उन्हनि जो न अहसान लाइ थो सघां ऐं न वरी कुझु करे थो सघां, ऐं जेके असां ते मोहसिन हुया। मां इहो ॾिठो आहे त सर जेको आहे न असांजे हिकिड़ो जेको सिफ़ारिश कल्चर आहे ऐं ॿियो लॉ एंड ऑर्डर आहे, इहे ॿिन्हिनि शयुनि जे करे असांजो लिटरेसी रेट घटि आहे। जंहिं ॾींहुं तव्हांजा टीचर्स, तव्हांजा एजुकेशन इदारा, तव्हांजा एडमिशनूं, तव्हांजा डॉक्टर्स, तव्हांजा उस्ताद, तव्हांजो पुलिस कम्यूनिटी मेरिट ते जॾहिं सिलेक्ट थींदो, ऑटोमेटिकली हुनखे रेस्पेक्ट हूंदो, पोइ लॉ एंड ऑर्डर। हाणे मां हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे ऐं मां हिकिड़े अहिड़े क़बीले सां तालुक़ु रखां थो, उनजो हिकिड़ो सुठो असरु रसूख़ आहे, उनजी पंहिंजी हिकिड़ी तारीख़ आहे ऐं हिकिड़ी जंगजू क़ौम रही आहे, मां उन क़बीले सां तालुक़ु रखां थो, ऐं मां पाण खे मग़रिब खां पोइ या ॾींहं जो पाण खे विदाउट परमिशन जे या छाजे सेफ नथो सम्झां, त तव्हां उते सम्झायो, उते ॿुधायो। अच्छा, तव्हां इन मामले में इहा ॻाल्हि सम्झो था त इन्हनि शयुनि जे करे लाइल्मी थिए थी, लाइल्मी थिए थी त अवेयरनेस थी मिले, अवेयरनेस थी थिए त पोइ वरी सिहत जो इन मामलनि ते असर घंटी हलां न सर। हाणे मां न हूंदुसि, जेकॾहिं पढ़ियलु लिखियलु माण्हू न हूंदो, स्टूडेंट न वेंदो, खोड़ क़बाइली जॻहियुनि जे करे पंहिंजे बचे खे पढ़ाए नथा सघनि, ऐं पढ़ियलु लिखियलु तबिको तव्हांजे साम्हूं उस्तादनि खे शहीद कयो वियो, ऐं गन खणी करे उस्ताद अलाह रखियो जेको आहे सो असांजे डिस्ट्रिक्ट मां जेको वञे पियो, उनजे पुट जे साम्हूं उनखे क़तल कयो, इहे सभु शयूं वरी पोइ असरअंदाज़ थियनि थियूं। पोइ उहे माण्हू अनपढ़ियल रहनि था, त पोइ हुनजो उहो माइंड सेट नथो थिए, बिल आख़िर उन्हनि खे उहा ख़बर नथी पवे त असांजी पंहिंजी पर्सनल इन्हनि मामलनि ते कीअं कजे, पंहिंजी सिहत जो कीअं ख़्यालु रखिजे। न सर, उहे पंहिंजे बेसिक राइट ताईं सोचे ई नथा सघनि, हुननि खे त पंहिंजी ज़िंदगी जी लॻी पई आहे, बिल्कुलु, मतिलबु उन बुनियाद ते पुॼी नथा सघनि, उनजे करे असांखे मसइला दरपेश अचनि था। डॉक्टर बुशरा, आपसे ये सवाल है कि लंबर डिस्क हर्निएशन जो हमने बात की, तो उसको एक आम बंदे को आम अल्फाज में आप कैसे समझा सकती हैं, क्या बीमारी है और ये क्यों होती है? अच्छा, देखिए लंबर डिस्क हर्निएशन जो है ना, बेसिकली अल्लाह ताला ने हमारे जो मोहरे बनाए हुए हैं, ठीक है, उसमें हड्डी के बीच में गूदा होता है, ठीक है, तो उससे ये होता है कि जब हमारी मूवमेंट होती है किसी भी किस्म की, तो उसके अंदर उसको घिसने से बचाने के लिए बीच में एक फोम, स्पंज या गूदा मौजूद होता है, और साइड से वहाँ पे नसें जारी होती हैं जो मुख्तलिफ एरियाज़ में सप्लाई करती हैं। सही है। तो हर्निएशन का मतलब ये हो गया कि वो गूदा अपनी जगह से खिसक के उस जगह से बाहर आ रहा है, और जब वो बाहर आता है तो आसपास की जो भी नस है उसको वो दबाएगा, जिसकी वजह से जो दर्द की जो कंप्लेन करते हैं लोग या इस किस्म का होता है, तो वो सारे सिम्टम्स उस वजह से अलामात आती हैं। तो ये क्यों होता है आपके मतलब नज़रिए के हिसाब से? देखें, इसके बहुत ज़्यादा जो हैं वजूहात हैं। एक इस तरह से हम ये उसको समझ लें कि आजकल जो हमारा लाइफस्टाइल हो गया उसमें हमारी मूवमेंट बहुत ज़्यादा कम हो गई है। जैसे बहुत ही हम बैठ के अगर एक पोजीशन में काम कर रहे हैं तो मतलब ये होता है कि मुसलसल या तो बैठे हुए हैं या मुसलसल खड़े हुए हैं। वज़न उठाने का जो तरीका है वो गलत है, तो उस पर हमारा जो लो बैक होता है उस पर मतलब प्रेशर पड़ता है। ठीक है, ये बिल्कुल आप इसको इस तरीके से समझें कि अगर एक बिल्डिंग है, बिल्डिंग की जो बुनियादें जब तक मजबूत नहीं होती, सारा वज़न बुनियाद ने उठाया हुआ होता है। बिल्कुल ऐसे तो इसीलिए जो लंबर एरिया है वो कमर का निचला हिस्सा है, तो सारा जो वज़न होता है वो कमर के निचले हिस्से पे आ रहा है। तो इस वजह से जो है जितना भी हम उसको प्रेशर देंगे या जैसे मिसयूज़ हम लोग कर रहे हैं इस तरीके से, एहतियात नहीं करेंगे, बेहतियाती करेंगे उसमें, तो बिल्कुल उस वजह से हर्निएशन या जो भी लो बैक पेन है, कमर का दर्द, इन तरह का अलामत हो जाएगा। बिल्कुल। डॉक्टर वारिस साहब, अवां का इहो सवाल त असांजी अॼुकल्ह जेके हॉस्पिटल्स आहिनि उन हॉस्पिटल्स में कहिड़ा कहिड़ा मसइला थियनि था हिकु डॉक्टर सां, ऐं हिकु जेको आहे उहो मरीज़ खे कहिड़ा कहिड़ा मसइला दरपेश अचनि था? थैंक यू सो मच। ऐं इहो जेको आहे न, वरी मां थोरी देरि पहिरीं तव्हां सां जेका मेरिट बेस ते जेका मुंहिंजी ॻाल्हि थी, ऐं उन में हक़ीक़त इहा आहे त जेको आम डॉक्टर आहे
हू ईअं मुलाज़िम आहे जीअं असां पाण तव्हां सभु मुलाज़िम बिल्कुलु आहियूं ईअं, बिल्कुलु ईअं। ऐं हू कुझु बि हुनजे न उहो वीचारे जे हथ में कुझु बि न आहे। ऐं एक्चुअली जेको पेशेंट अचे थो, अगरि वॉशरूम बि ख़राबु आहे त उनजो ज़िम्मेदार उन ड्यूटी डॉक्टर खे थो सम्झे, ऐं उते जेकॾहिं को पेनाडोल कोन्हे उनजो बि ज़िम्मेदार हुनखे थो सम्झे। अगरि जे पखो नथो हले त तॾहिं बि उनजो ज़िम्मेदार हुन ते। ऐं हीअ एॾी माना असांजी जेका सोसाइटी आहे ऐं जेको लॉ एंड ऑर्डर जे करे ऐं एॾी महांगाई जे करे ऐं माण्हू ऑलरेडी फ्रस्ट्रेशन में आहिनि, माना पंहिंजे पाण खां ई तंग आहिनि। उन्हनि खे जॾहिं रहनि अहिड़े सोसाइटी में था एक्सपेक्ट कनि था UK USA जी फैसिलिटी, ऐं ड्यूटी डॉक्टर ऑलरेडी सफ़र थो करे त उते जेको असांजा जेके ऑफिसर तबिको आहे उहो फ़ोन ते लॻनि था। ई तव्हांखे ख़बर आहे त जेको असांजो लोकल MNA आहे MP आहे उन्हनि खे बैकअप आहे उन्हनि जो, जेके DHO आहिनि, जेके डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहिनि, जेके MS आहिनि, उहे हिकिड़ी चेन ऑफ कमांड आहे ऐं उन चेन सां उहे हलनि था। ऐं जेको सिस्टम आहे इहो जेको तव्हां सम्झो था सॼे पाकिस्तान में जीअं लॻनि था, जीअं जेको थिए थो, त उन हिसाब सां जॾहिं अचनि था त हुननि खे पब्लिक जी त का टेंशन ई कान्हे त जेकॾहिं का मेडिसिन जी शॉर्टेज हूंदी त मूंखे हटायो वेंदो, या मां कंहिं मेरिट बिहाफ ते लॻंदुसि, ऐं जंहिंजो सोर्स तकिड़ो हूंदो उहो सुठी पोज़ीशन ते अची वेंदो, ऐं जेको न हूंदो त उनजो जेको मेजर इम्पैक्ट आहे उहो हॉस्पिटल ते पए थो। सही। रिसेंटली तव्हांखे अंदाज़ो हूंदो त असांजे सिविल हॉस्पिटल में जेको इहो माना हले पियो सॼो माना मेडिसिन जी, ऐं उनखां पोइ असांजो नओं मेडिकल सुपरिटेंडेंट आयो ऐं उन वॾी सख़्ती कई, ऐं असां खुले दिलि सां यंग डॉक्टर एसोसिएशन उनखे एप्रिशिएट बि कयो ऐं वेही करे उनखे चयो त सर सॼी सिंध में सेक्रेटरी साहब खे बि भले असां जेको सो पंहिंजी मीटिंग में बि मैसेज ॾिनो ऐं बिहाफ ऑफ पंहिंजे मेडिकल सुपरिटेंडेंट जे बि, ऐं उहे प्रेस रिलीज़ में त यंग डॉक्टर एसोसिएशन कंहिं बि सूरत में करप्ट MS, करप्ट DHO ऐं मेडिसिन चोरी खे कंहिं सूरत में इहे जेके ॾिसो न असां हींअर पंहिंजी जेका ॻाल्हि ॿोल हिन ते हले पई उहा इहा आहे त हिकिड़ो जीअं डॉक्टर मां पर्सनली जेकॾहिं आउं कयां थो त हिकु ड्यूटी डॉक्टर आहे, सभ खां पहिरियां हुनजो इहो मसइलो आहे हुनजो जेके पे थियनि थियूं उहे थोरो डिले थियनि थियूं, हर 3 महीने 2 महीने हुननि खे मिले थी, सभ खां पहिरियों डॉक्टर लाइ इहो मसइलो आहे। ॿियो आउं सम्झां थो 30 आवर्स जी जॾहिं हू कॉल जी माना ड्यूटी कंदा 3 कलाकनि जी, उन में उन्हनि खे खाधो बि पाण खे अफोर्ड करणो पवे थो, पाणी बि पाण खे अफोर्ड करणो पवे थो, उहो पैसनि सां वठी उनखे उते करणो पवे थो। इन क़िस्म जा जेके डॉक्टरनि जा मसइला आहिनि उहे कहिड़ा आहिनि, ऐं वरी उन्हनि जो इम्पैक्ट आख़िरकार मरीज़नि ते कीअं पवे थो, इनखे थोरो इंटरलिंक कजो। इन में सर इहो त हाणे ॾिसो तव्हां, इन में 2 कैटेगरीज़ आहिनि, हिकिड़ो गवर्नमेंट जॉब आहे ऐं जेके मेडिकल ऑफिसर आहिनि उन्हनि जो त ऑटो सिस्टम ते पे अची वञे थो। सही आहे। ऐं उनजा मसइला पंहिंजा आहिनि त ॿियनि सूबनि खां असांजी घटि आहे, ऐं जेके फैसिलिटी ॿियनि सूबनि में उहे असां सां जेका ज़्यादती आहे इंश्योरेंस आहे ॿियो टियों सॼो घटि थियनि थियूं। ऐं जेको असांजो जूनियर तबिको आहे जीअं हाउस ऑफिसर्स आहिनि ऐं पोस्ट ग्रेजुएट ट्रेनिज़ आहिनि, ही एक्चुअल टर्शियरी केयर जा बैकबोन आहिनि। एग्जैक्टली। ऐं हिननि सां ज़्यादती थिए थी त पूरे पाकिस्तान जे ॿियनि सूबनि खां असांजी घटि तनख़्वाह मिलंदी आहे, लेट मिलंदी आहे, ऐं हुन में जेको आहे सो सॼो प्रेशर उन्हनि ते हूंदो आहे। ऐं तव्हां ॾिसो त कश्मीर खां वठी करे कराची जे 2-3 हॉस्पिटलनि ते प्रेशर आहे। भई लाड़काने रीजन जे टर्शियरी केयर जो हॉस्पिटल कराची छो थो रेफर थिए, ICU बि उते आहे, लेप्रोस्कोपी बि उते आहे, सर्जन बि उते आहे, मेडिसिन बि उते आहे। उन हॉस्पिटल जी बि उहा ई बजट आहे, सिविल हॉस्पिटल कराची जी बि उहा ई बजट आहे। बिल्कुलु। हिकिड़ी इलेक्टिव केस आहे रोबोटिक बि ठीकु आहे, तो रोबोट कोन्हे उहो असांखे ॿुधायो, या लेप्रोस्कोप जी कमी आहे। लेप्रोस्कोपिक बि आहिनि सर उते, असां खां वधीक उते सुठी मशीनरी प्रोवाइड थियल आहे। सही। मां तव्हांखे ॿुधायां थो कुझु साल पहिरीं असांजे सिविल हॉस्पिटल जो CT स्कैन कमु न पियो करे, शिकारपुर जो CT स्कैन कमु पियो करे। मतिलबु इन में त गवर्नमेंट जो हिकिड़ो सुठो हथ हुयो। गवर्नमेंट जो ॾिसो न उते रोल हुयो त माना उते जी जेका फैसिलिटी उते उन पेशेंट खे डील नथो कयो वञे, उनजो प्रेशर असांजे टर्शियरी केयर जे हॉस्पिटल, उहा जेका डॉक्टर आहे जंहिंखे रेगुलरली 20 मरीज़ ॾिसणा आहिनि, डेली 25 मरीज़ ॾिसणा आहिनि, हिकिड़े पेशेंट खे 5 खां 7 मिंट ॾियणो आहे, उते 300 पेशेंट जी माना लाइन लगी पई है। बिल्कुल। बहरहाल पंहिंजी इन ते गुफ्तगू जारी रहती है। अच्छा डॉक्टर बुशरा जी तरफ। डॉक्टर बुशरा, आप ये बता दें कि एक लंबर डिस्क हर्निएशन से का जो है ना वो पेशेंट आपके पास OPD में आया है, तो एक जूनियर डॉक्टर को आप कैसे सिखाते हैं कि उसकी कैसे असेसमेंट कैसे करनी है, यानी हिस्ट्री के क्वेश्चंस क्या पूछते हैं, उसकी एग्जामिनेशन कैसे करते हैं, मुआयना जिसको हम उर्दू में कहते हैं, और उसके अलावा जो है वो फिर उसकी इन्वेस्टिगेशंस क्या क्या होती हैं? देखें डॉक्टर मखदूम, जो मुआयना होता है ना वो उसी वक्त से शुरू हो जाता है जब मरीज़ आपके क्लिनिक में दाखिल होता है। जिस तरीके से वो चल के आ रहे हैं आपके पास, उसी वक्त से हम उसको ऑब्जर्व करना शुरू कर देते हैं। फिर दूसरा जो उसका इंपॉर्टेंट पॉइंट होता है वो होता है कि उसकी हिस्ट्री टेकिंग अच्छी होनी चाहिए। बिल्कुल। कि दर्द की नोयत कैसी है, किस तरफ है एग्जैक्टली, किसी चीज़ से वो बढ़ता या कम होता है, किसी ख़ास वक्त में होता है, या कोई ऐसी एक्टिविटी जिससे वो बढ़ जाता है। तो लंबर डिस्क हर्निएशन का कोई ख़ास वक्त भी होता है जिसमें वो दर्द बढ़ता है? नहीं, आमतौर पे लंबर डिस्क जो है हम दूसरी चीज़ों से फ़र्क करने के लिए ज़रूर पूछते हैं कि कोई
جیسے خدا نہ خواستہ کینسرز وغیرہ ایسے ہوتے ہیں تو ان کا درد جو ہے وہ رات میں زیادہ ہوتا ہے. صحیح. ٹھیک ہے, تو اس کو فرق کرنے کے لیے ہم ضروری سوالات پوچھتے ہیں مریضوں سے. تو لمبر ڈسک کا یہ کہ پوزیشن ڈپینڈنٹ ہوتا ہے. ٹھیک ہے, کچھ لوگ کہیں گے آپ کو کہ ہمیں پیچھے کی طرف بینڈ کرتے ہیں تو ہمیں اس سے آرام ملتا ہے, کچھ آگے کی طرف کرتے ہیں اس سے آرام تو ملتا یہ ہے. چیزیں ساری جو ہیں وہ فرق بتاتی ہیں آپ کو کہ کس قسم کا درد ہے اور اس کی کیا وجہ ہو سکتی ہے. کیونکہ لو بیک پین جو ہوتا ہے, کمر کے نچلے حصے کا درد, وہ کسی بھی وجہ سے ہو سکتا ہے, ضروری نہیں کہ لمبر ڈسک ہو. تو اس کو ہمیں نیرو ڈاؤن کرنے کے لیے سارے سوالات پوچھنے پڑتے ہیں. اور اس کی انویسٹیگیشن کس طرح سے ہوتی ہے, یعنی ہم اس کو کس طرح سے رول آؤٹ کرتے ہیں کہ واقعے میں ہی لمبر ڈسک ہرنیشن ہے؟ اس کا جو بالکل گولڈ اسٹینڈرڈ ہوتا ہے وہ آپ کا ایم آر آئی ہوتا ہے, جو ایم آر آئی لمبو سیکرل اسپائن کرتے ہیں پلین. تو یہ گولڈ اسٹینڈرڈ ہوتا ہے جس میں صاف واضح ہو جاتا ہے کہ لمبر ڈسک کی وجہ سے ہے کہ نہیں. تو ایم آر آئی سے پہلے بھی ہوتا ہے یا ڈائریکٹ ہم لوگ ایم آر آئی پہ جمپ کرتے ہیں؟ نہیں, بالکل ہم اس سے پہلے جو ہیں کوئی بیسک انویسٹیگیشنز ہوتی ہیں وہ کرتی ہیں کہ سب سے پہلے ہمارے پاس جو ایزیلی اویلیبل ہوتا ہے وہ ایکس ریز ہوتا ہے. ٹھیک ہے, تو ایکس رے پہ اتنا زیادہ ہمیں سافٹ ٹیشوز نہیں پتہ لگتے, ہڈی کا زیادہ آپ کو پتہ لگ رہا ہوتا ہے کہ کیسا ہے, لیکن اس پہ ایک آئیڈیا ہو جاتا ہے کہ گیپ اگر کم ہے اس کے بیچ میں یا اس طریقے کا, تو پھر ہم ایم آر آئی کی طرف جاتے ہیں. لیکن ایم آر آئی بالکل آپ اسٹریٹ فارورڈلی آتے ہوئے مریض کو ایسے نہیں دے دیں گے. ٹھیک ہے, کچھ معائنہ کرنے کے بعد اور اس طریقے سے, یا درد کی اگر جیسے آپ کہہ لیں کہ 2 سے 3 مہینے تک کا ہو جائے تو اس کے بعد انڈیکیشن بن جاتی ہے کہ چلیں ایم آر آئی کروا کے ہمیں اس کو رول آؤٹ کرنا ہے. صحیح. مطلب یہ کہ جو بندہ جب ہمارے پاس آئے گا او پی ڈی میں تو اس وقت ہمیں یہ فیل ہوگا کہ اس کو جو ہے نا وہ آنے میں پوسچر سے, یعنی اس کے کھڑے ہونے سے یا چلنے کے انداز سے ہی آئیڈیا ہو جاتا ہے, پھر ہم انویسٹیگیشن اس کی طرف جاتے ہیں. ڈاکٹر वारिस साहब, अवां खां जेको आहे इहो सुवाल जेको असांजी ॻाल्हि पंहिंजी कंटिन्यू बि हले पई त जेके डॉक्टर्स जा मसइला आहिनि इन्हनि जे बारे में तव्हां इहो ॿुधायो त हिकु नौजवान डॉक्टर जीअं मां ॿुधायो, मां माशाल्लाह सुठे सां डिफाइन कयो त हाउस ऑफिसर PGs जेके हूंदा आहिनि उहे बैकबोन हूंदा आहिनि टर्शरी केयर हॉस्पिटल जो, त उन्हनि सां कहिड़ा इशूज़ थियनि था, या वरी जेके मेडिकल ऑफिसर आहिनि उन्हनि सां हींअर ख़ासि तौर ते कहिड़ा इशू हलनि पिया जेके तव्हां सम्झो था त उहे इन्हनि ते नज़रसानी करणु ॾाढी लाज़मी जेका आहे? सर उन में इहो आहे त हिकु त जेका असांजी माना स्ट्रेंथ आहे उहा घटि आहे, तादाद डॉक्टरनि जो घटि आहे. ॿ टे मसइला आहिनि. हिकिड़ो हॉस्पिटल जी बेटरमेंट जो पॉइंट ऑफ व्यू सां अलॻि असांखे जेको आहे न जेके माना आहिनि मसइला पेश अचनि था. डॉक्टरनि जा पंहिंजा मसइला ऐं सॼा इंटरलिंक्ड आहिनि. जॾहिं तव्हांजा माना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल स्ट्रॉन्ग हूंदा, उते सर्जन पोस्टेड हूंदा ऐं ॾाढो आसानु कमु आहे. तव्हां असां सेक्रेटरी साहिब सां लास्ट टाइम मीटिंग बि थी त असां हुनखे इहा रिक्वेस्ट कई त जेको FCPS हाणे पास आहे, जेको मेडिकल ऑफिसर आहे, तव्हां हुनखे हुन ते पोस्टिंग कराईंदो, हू पंहिंजा वर्कशॉप करे सुपरवाइज़र थींदो, तव्हां उते OT हलायो. जेको मेडिकल ऑफिसर पार्ट 1 पास आहे उनजी उते ई पोस्टिंग कयो, सिर्फ़ु पोस्टिंग कयो. सही. हू तव्हांखे उतां जो थिएटर हलाए ॾींदो, छो त हुनखे ट्रेनिंग करणी आहे ऐं हुते सर्जन बि अवेलेबल आहे. ऐं असांजे टर्शी केयर जे हॉस्पिटल जो बर्डन बि घटि थी वेंदो. सही. ऐं असांजा जेके ड्यूटी आवर्स आहिनि उहे बि घटि थी वेंदा, सम्झो था. ऐं डॉक्टर घटि रेफर थींदो ऐं उहो उते ई फैसिलिटेट थींदो न. माना कश्मीर डिस्ट्रिक्ट जो पेशेंट कश्मीर में थींदो, ऐं जेको आहे सो शिकारपुर में थींदो, जैकाबाद वारो जैकाबाद में थींदो, दादू वारो सेवण में थींदो. ईअं माना जेको कराची में डिफरेंट आहिनि, माना जीअं कोरंगी हॉस्पिटल आहे, अहमदाबाद आहे, उन्हनि हॉस्पिटलनि खे जेकॾहिं असां थोरी कोशिशि जी ज़रूरत आहे सिर्फ़ु पंहिंजे इंटेंशन खे बहितर करण जी. ऐं जेके असांजा डॉक्टर्स आहिनि उन्हनि खे माना फैसिलिटेट कंदो. जीअं जेके पेशेंट जे हवाले सां, ड्यूटी आवर्स जे हवाले सां जंहिंजी स्ट्रेंथ वधीक हूंदी त टाइमिंग जॾहिं पूरो हूंदो, जीअं ॿाहिरि मुल्कनि में जेके सिविलाइज़ क़ौमूं आहिनि 7 खां 8 कलाक जेके करनि था ड्यूटीज़, त तव्हांखे को प्रॉब्लम ई न हूंदो. ऐं हू एक्चुअली उहो मरीज़ सम्झण लाइ तयारु न कि गवर्नमेंट सेटअप जो डॉक्टर वधीक बहितर कमु करे थो प्राइवेट खां. मां इहो तव्हांखे पंहिंजी गारंटी सां बिल्कुलु ईअं ई आहे. ऐं प्राइवेट जो जेको मरीज़ अचे थो उहो हिकिड़ो कलाक वेट थो करे एक्यू में तव्हांजे साम्हूं, इंक्लूडिंग मी. उते वेट था कयूं, कंहिं ते कावड़ नथा कयूं, 4-5 हज़ार फीस बि ॾियूं था. हुते असांखां हिकिड़ो सेकंड सबर नथो थिए गवर्नमेंट सेटअप में. सर उनजे माहौल में जो त वरी फ़र्क़ु थिए थो न. सर तव्हांजे माइंड सेट जो फ़र्क़ु आहे, को माहौल जो फ़र्क़ु आहे. सेम डॉक्टर आहे, उहो मुंहिंजो ई प्रोफेसर आहे, उहो मुंहिंजो सिविल हॉस्पिटल में बि वेही सर्व थो करे, घर में AC बंदि आहे पके ते, उहो प्राइवेट में बि सर्व थो करे. ऐं हिते अचे थो बदतमीज़ी थो करे पेशेंट, ICU जा शीशा थो टोड़े, गार्गन थो करे, लखे रुपयनि जी. हाणे जेको आहे सो हिकिड़ो पेशेंट खे उन असांजे मेडिकल स्टूडेंट खे मां रिक्वेस्ट कई, 20-25 लखनि जी दवा सां हिकिड़े पुअर पेशेंट खे कंहिंजी बि सिफारिश न हुई. इम्यूनोग्लोबिन उनखे लॻणो हुयो त GB सिंड्रोम जो पेशेंट हो, चई बेटा ॾियोसि. त मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि थो कयां त एॾी वॾी फैसिलिटी खां पोइ बि माण्हू मतिलबु मूंखे सम्झ में नथो अचे, हुन माइंड सेट आहे हिकिड़ो. त इन जे लाइ त असांजे जेको आहे न पंहिंजनि शयुनि जी क़दुरु न आहे. पोइ ॾिसो माशाल्लाह सां अव्हां जी ॻाल्हियुनि मां जेको हिन में सम्झां पियो थो इहा ॻाल्हि आहे त गवर्नमेंट फैसिलिटेट करे पई ऐं सुठे तरीक़े सां करे पई. उन में सर कुझु माण्हू मां मथे लेवल ते गवर्नमेंट नथी करे. मथे लेवल ते ईअं आहे त हाणे हिकिड़ो पर्सनल MS सुठो आयो इन सिविल हॉस्पिटल में, घणनि सालनि खां MS आया. मां
असां ॾे असांजी बदकिस्मती इहा त असांजे सिविल हॉस्पिटल खे जॾहिं बि MS ॾिनो वेंदो आहे उहो 3 खां 4 महीननि जे रिटायरमेंट जे क़रीब हूंदो आहे, ऐं उहो 3-4 महीननि जे जेको रिटायरमेंट जे क़रीब हूंदो उहो छा कंदो, सभिनि खे ख़बर आहे त छाजे लाइ लॻायो वेंदो आहे, ऐं जेका माना सभिनि खे ख़बर आहे त जेको सिस्टम जे थ्रू जेके ईंदा आहिनि कमीशन जे थ्रू, ऐं उन्हनि जी मजबूरी हूंदी आहे ऐं उहो कुझु बि डिलीवर न करे सघंदा आहिनि। मां जेन्युइन ॻाल्हि आई, तव्हां सिविल हॉस्पिटल जे बजट खे चेक कयो, असांजे फ्लो खे बि चेक कयो। मूंखे अफ़सोस सां थो चवणो पए त माना मां कंहिं सां कंपेयर नथो करणु चाहियां, ॿिया सेंटर में तव्हां चेक कयो, JPMC खे सिर्फ़ु असां सां कंपेयर कयो, ऐं JPMC जी फैसिलिटी खे तव्हां न्यूट्रल थी करे वञी हले ॾिसो त उते कैंसर जी दवा केतिरी थी मिले, केतिरा महांगा एंटीबायोटिक था हलनि, CT स्कैन जा पैसा वरिता वञनि था, असांखे उहा बजट में नथी ॾिनी वञे ऐं बहितर नथो कयो वञे। त सेक्रेटरी साहब खे बहितर करण जे लाइ सभ खां पहिरीं पंहिंजो सिफारिश कल्चर ख़तमु करिणो पवंदो, ऐं MS DHO जेके हूंदा उहे घटि में घटि 3 साल जी रिक्वायरमेंट पीरियड हुजे, कुझु डिलीवर त करे सघे हॉस्पिटल खे, हुनजो टाइम पीरियड वधाए वञे। त इहो तव्हां सम्झो था त इन सभिनी मामलनि सां डॉक्टर जा बि मसइला विदिन हॉस्पिटल सही थी सघनि था, पेशेंट जा बि मसइला सही थी ऐं हसिंदे तव्हांखे जेके कुझु गवर्नमेंट सुठियूं कमु करे थो, अहिड़ी ॻाल्हि न नथा करे, न सर माशाल्लाह सुठियूं फैसिलिटीज़ माशाल्लाह सां हींअर डॉक्टर अज़रा पेचू पर मूंखे जेकॾहिं कश्मीर सिटी मूंखे कश्मीर में मुंहिंजो पघार उहो ई हूंदो जेको मूंखे कराची में हूंदो, मां त मरी करे बि चवंदो मूंखे कराची मोकिलियो, मां उते रहां, मुंहिंजी फैसिलिटी आहे, टर्शी केयर हॉस्पिटल नज़दीक आहिनि, मुंहिंजी ट्रीटमेंट थींदी, मुंहिंजा जेके ॿार हूंदा उहे पढ़ंदा उते, मुंहिंजी फैमिली थोरो माना सुठे माहौल में रहंदी। जेकॾहिं कश्मीर में मूंखे ॿीड़ी पघार ॾींदा, जीअं KPK जो मॉड्यूल आहे, माना जेको आहे सो कैटेगराइज़ आहे ABCD तहत, असां वटि सवाइ माना थरपार करजे ॿियो किथे आहे ई न, त उते ॾिसो लॉ एंड ऑर्डर ॾिसो, फैसिलिटी ॾिसो, माण्हू वञण लाइ तयारु न आहिनि। त गवर्नमेंट जा घणा फ़िलाप आहिनि सर, बिल्कुलु ऐं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असांजा स्ट्रांग न आहिनि, उते OT नथो हले, ऐं उते जो वरी मूंखे मिसाल ॾिनो वञे त सही PPA, मां चयो सर कश्मीर खे जेकर कश्मीर डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे अंडर हो त 1 करोड़ बजट हुयो, जॾहिं त PPA छा खे ॾिनो त तॾहिं हुनजो 7 करोड़ बजट करे छॾियो, ऐं रातो राति खां पोइ वरी ऐं उते त वञी ॾिसो त उनमें बहितरी केतिरी आहे तव्हांखे साम्हूं नज़र अचे। अच्छा सर, पाण वरी इन खां पोइ इन में थोरो रोल ते बि ॻाल्हाईंदासीं इन मामले में, छो जो मां पर्सनली जेका ॻाल्हि हिकिड़ी सम्झां थो त सिर्फ़ु बीमारियुनि खे कवर करे उन्हनि ते ॻाल्हाइण जे बजाए बि, छो जो माशाल्लाह सां यंग डॉक्टर्स एसोसिएशन जा प्रेसिडेंट आहिनि, त हिननि जो हर हिकु डिस्ट्रिक्ट में रीच हूंदी आहे, हुन जा रिप्रेज़ेंटेटिव हूंदा आहिनि, त हर हिकु उन्हनि जा मसइला असांखे मिलंदा, उहे मसइला सॉल्व थींदा अल्टीमेटली डॉक्टर साहब जे चवण जे मुताबिक़ बि सही ॻाल्हि आहे, टर्शरी केयर जेका हॉस्पिटल्स उन्हनि जो बर्डन घटिबो त अल्टीमेटली पेशेंट बि फैसिलिटेट थी वेंदो, डॉक्टर भी फैसिलिटेट थींदो। बहरहाल पंहिंजी गुफ्तगू जेका है अञा भी जारी है, पाण चूँ डॉक्टर बुशरा जी तरफ। डॉक्टर बुशरा, आप मुझे ये बता दें कि लंबर डिस्क हर्निएशन का पेशेंट आया, हमने बात भी कर ली कि उसकी एग्जामिनेशन कैसे करते हैं, उसको करते हैं, इसमें ये कोई ज़्यादा मर्दों में पाया जाता है या ज़्यादा लंबर डिस्क हर्निएशन जो है वो फीमेल में पाया जाता है, या फिर आप समझती हैं कि इक्वल रेशो आता है? क्योंकि आप जब OPD में काम करती हैं तो उसमें हमें जेंडर स्पेसिफिकेशन के से रिलेटेड कोई ऐसी चीज़ भी मिलती है? ये जो है मर्दों में ज़्यादा पाया जाता है, 2:1 का रेशियो होता है, तो ये है। अब उसकी कुछ भी वजूहात हो सकती हैं, क्योंकि वज़न उठाना बेसिकली जो काम हमारे यहाँ करते हैं वो मर्द ज़्यादा करते हैं, आउटडोर एक्टिविटी या हैवी वेट लिफ्टिंग, या इवन अगर ड्राइवर वगैरह होते हैं तो उसमें ये होता है कि उनका भी इस तरह से है कि झटके लगना, रोड्स वगैरह ऐसे नहीं हैं, तो उसकी वजह से ये बहुत सारे फैक्टर्स होते हैं कि जिसकी वजह से मर्दों में ये चीज़ ज़्यादा पाई जाती है। सही। अच्छा, उसमें ये कि इसका इलाज किस तरह से, हम उसकी ट्रीटमेंट किस तरह से करते हैं? देखें, इसमें जो है ना इलाज 85% केसेस जो होते हैं सिर्फ दवाइयों से, फिजियोथेरेपी से ही ठीक हो जाते हैं। सिर्फ जो 15% केसेस हैं उसमें सर्जरी की नीड पड़ जाती है। अच्छा, जो दवाइयाँ जो होती हैं, मतलब जाहिर सी बात है हम ब्रांड नेम पर तो बात नहीं करेंगे क्योंकि फिर वो लोग देखने के बाद उसी को यूज़ करते हैं, तो हम ये बात किस तरह की मेडिसिन होती हैं, मतलब उसमें पेन कम करने के हवाले से या न्यूरॉन के हवाले से, और फिजियोथेरेपी होती है तो उसका कोई पर्टिकुलर सा एक क्राइटेरिया भी होता है कि इसी के तहत हमने फिजियोथेरेपी करवानी है? देखें, इसमें जो होता है ना 2 किस्म की दवाइयाँ हम यूज़ करते हैं। हमारा पर्पज़ ये होता है, एक तो जो हड्डी का दर्द होता है उसको कम करने के लिए यूज़ होता है, दूसरा जो पट्ठों को रिलैक्स कर दे। सही, ठीक है, तो इनका कॉम्बिनेशन यूज़ किया जाता है। उसके साथ साथ हम कुछ दवाइयाँ ऐसी देते हैं जो इन्हीं के साइड इफ़ेक्ट्स को जो है रोकेंगी। ठीक है, इसमें सबसे इम्पॉर्टेंट बात ये होती है कि आपको मरीज़ का ये पता होना चाहिए कि उनको शुगर, ब्लड प्रेशर, गुर्दे का कोई मसला या दिल की कोई बीमारी तो नहीं है, क्योंकि दर्द की दवाइयाँ इस तरीके से लेना मुनासिब नहीं है। तो उनके में जो होता है कि हमारे पास दर्द की दवाइयों की चॉइसेस कम हो जाती हैं। सही। तो इस हिस्ट्री के साथ उनकी मेडिकेशन स्टार्ट करते हैं और साथ में हमें होता है कि फिजियोथेरेपी एडवाइस करते हैं। तो कितने अरसे तक मेडिसिन को आप देती हैं और कितने अरसे तक आप फिजियोथेरेपी का उनको जो है ना वो एडवाइस करती हैं? हमारे पास 8 वीक्स का मार्जिन होता है मेडिकेशंस का। सही। इस पर हम 2 वीक्स का फॉलोअप करते हैं, देखने के लिए कि मरीज़ को उन दवाइयों से फ़ायदा हो रहा है कि नहीं। अगर नहीं हो रहा होता तो हमारे पास ऑप्शंस दूसरे भी होते हैं। सही। क्योंकि दर्द की दवाइयों में बहुत किस्में हैं। सही। और इसके अलावा फिजियोथेरेपी तो हम कहते हैं कम से कम 4 to 6 मंथ्स वो कंटिन्यू रखेंगे।
اور کچھ احتیاطی تدابیر ہوتی ہیں، جیسے ہم کہتے ہیں کہ لمبر ڈسک میں ہم کہتے ہیں وزن نہیں اٹھانا ہے ان کو، جھک کے کوئی کام نہیں کرنا ہے، ٹھیک ہے. اس کے علاوہ واش روم بھی جو ہوتے ہیں وہ کہتے ہیں کہ نیچے بیٹھنے والا استعمال نہ کریں، ٹھیک ہے. تو کسی بھی اس طرح کی چیز جس میں ان کو جو ہے وہ جھکنا پڑے وہ ساری چیزیں ایوائڈ کریں. اچھا، تو اس میں ایک چیز جو کہ باقاعدہ پبلک کا سوال بھی ہوتا ہے اور پبلک بہت ڈر جاتی ہے. آپ جب ان کو کہتے ہو کہ اچھا یہ آپ کو نا جو ہے وہ کمر میں جو درد ہے وہ اب اس کا آخری اور مستقل علاج ہے سرجری، تو اس وقت جو سچویشن ہوتی ہے وہ آپ ناظرین کو بتا دیں کہ سرجری کیوں ضروری ہوتی ہے، آج کل کے جدید طریقوں سے کس طرح سے اس سرجری کو کیا جاتا ہے، اور پیشنٹ کو مطلب اس میں ڈرنے کی کیوں ضرورت نہیں ہے، کیونکہ اس طرح کی کوئی چیز جو ایز اے کاؤنسلر آپ اگر بولنا چاہیں تو. ٹھیک ہے. کچھ ہمارے پاس الارمنگ چیزیں ہوتی ہیں، ان کیسز میں ہم کہیں گے کہ ہاں سرجری جو ہے وہ بینیفیشل ہوتی ہے، فائدہ مند ہوتی ہے. اب اس میں مریضوں کو ان چیزوں کا خیال رکھنا ہے کہ جیسے اگر ڈسک بے شک کافی بڑی بھی آ رہی ہو ہمارے اسکینس کے اوپر، لیکن ہمارے پاس ہمیشہ کیونکہ 85% مریض جو ہیں وہ دوائیوں سے ٹھیک ہو جاتے ہیں، بے شک 50% سے زیادہ بھی ڈسک جو ہے وہ نکل چکی ہو، ٹھیک ہے. تو اس کے اندر جو ہے اگر یہ 3 چیزیں ساتھ کریں گے مریض، جس میں ہماری ہو گئیں دوائیاں، ہو گئیں فزیو تھراپی، اور جو احتیاط بتائیے ان کو اسٹرکٹلی فالو کرنا ہے، صحیح ہے. تو 85% چانسز ہیں کہ مریض اسی سے ٹھیک ہو جائے گا، سرجری کی نیڈ نہیں ہوگی. ہاں اگر 3 چیزوں کا ان کو خیال رکھنا ہے، اگر ان کو کسی بھی قسم کی ایسی کیفیت پیدا ہوتی ہے کہ ان کو لگتا ہے کہ ٹانگوں میں ان کے جان نہیں ہے، ٹھیک ہے، درد دن بہ دن بہت بڑھتا جا رہا ہو، برداشت کے قابل نہیں ہو، خدا نخواستہ پیشاب میں رکاوٹ یا اس قسم کی اگر علامات ہوتی ہیں تو وہ الارمنگ ہوتی ہیں کہ اب جو ہے وہ ڈاکٹر کے پاس ان کو فوری طور پہ رجوع کرنا ہے کہ کوئی اس کی کمپلیکیشن جو کوڈے کوئنا سنڈروم یا اس طرح کے مزید پیچیدگیاں نہ ہو جائیں اس میں. ہاں بالکل صحیح ہے. تو اس طرح کی چیزیں اگر ہوں تو وہ پریشانی کی بات ہوتی ہے جس میں ڈاکٹر سے فوراً رجوع کرنا ہے، سرجن سے رجوع کرنا ہے. لیکن یہ کہ اس سے پہلے آپ کے پاس بہت بڑا مارجن ہوتا ہے کہ آپ ان میں سے 85% پیشنٹس جو ہوتے ہیں وہ صرف میڈیکیشن، فزیو تھراپی اور لائف اسٹائل. ہاں اچھا، اب ایک مریض ہے جس کو سرجری آپ سمجھتی ہیں بہت ضروری ہے اس کی سرجری کرنا، لیکن وہ بالکل راضی نہیں ہوتا کیونکہ 95% ہمارے لوگ ڈرتے ہیں اور وہ سمجھتے ہیں کہ سرجری نہیں ہے، مطلب نہیں کرانی ہمیں بھلی درد رہے. تو ان تمام چیزوں کو کیسے اوور کم کیا جا سکتا ہے؟ دیکھیں ہم مریض کی کریں گے کاؤنسلنگ ان کے کیس کے حساب سے. کس طرح سے کرتے ہیں تو وہ تھوڑا بتائیے. دیکھیں سرجری کا مطلب یہ نہیں ہوتا کہ ایک بڑا چیرا لگا کے بس اس کو جو ہے اندر ہم نے تباہی مچا دی. بالکل اس میں ہمارے پاس جو لمبر ڈسک کی سرجریز ہوتی ہیں اس میں ہمارے پاس بہت سارے آپشنز اویلیبل ہیں. کچھ ہوتے ہیں جس میں بالکل اتنا سا انسیجن لگے گا اور بس مریض کو ہم یہی کاؤنسل کرتے ہیں کہ آپ کے جو ہے بالکل اس طرح سے ہوگا کہ آپ جیسے سو کے اٹھیں گے تو آپ کے اتنا سا کٹ لگا ہوا ہوگا. بالکل اب تو ایسی جدید ٹیکنالوجی کے ساتھ اور ان ساری چیزوں کے ساتھ ہمارے جو سرجیکل پروسیجرز ہو گئے ہیں وہ کافی زیادہ ایسے ہو گئے ہیں کہ مریض بس ایک دن صبح میں سرجری ہوئی شام میں ڈسچارج ہو جاتا ہے اور درد بھی غائب اور جلن وغیرہ اس قسم کی دوسری چیزیں وہ چیزیں بھی نہیں ہوتی. تو ہم ان کو ساری چیزیں بتاتے ہیں کیونکہ آپریشن کے نام سے کوئی بھی ڈر جاتا ہے کہ بے ہوشی میں ہونا ہے یا ہونا ہے، کیونکہ ایک لوگوں کے دماغ میں اس طریقے سے ہے کہ بس ایک چیرا لگے گا بڑا سا اور خون نکلے گا بہت سارا سا، اس طرح کا کانسیپٹ ہوتا ہے اور پتہ نہیں پھر وہ انیستھیزیا کے بعد اٹھیں گے نہیں اٹھیں گے، یہ بہت بڑی چیزیں ہوتی ہیں. تو اس چیز کے لیے اب تو کافی زیادہ چینجز آ گئے ہیں کہ بالکل منیمل انسیجن دے کے بلڈ لاس بھی نہیں ہوتا اتنا، اور جو ہے وہ سرجیکل پروسیجر. اور یہ ہمارے یہاں کہاں پر ہوتی ہے مطلب آپ کے اس میں پاکستان میں؟ پاکستان میں تو آلموسٹ الحمدللہ کہ ایوری جو ہاسپٹل ٹرشری کے جتنے بھی ہمارے ہاسپٹلز ہیں تو وہاں پہ نیورو سرجری کافی زیادہ مطلب یہ لمبر ڈسک کے پروسیجر جو ہیں وہ کامن ہو گئے ہیں اور بہت ہمارے ایکسپرٹیز اس کے اندر موجود ہے. تو میرا تعلق جناح ہاسپٹل سے ہے، ادھر بھی یہ بہت زیادہ یہ سرجریز ہو رہی ہیں اور وہاں پہ کامیاب بھی ہو رہی ہیں. اسی طریقے سے ہمارے پاس مختلف ہاسپٹل، لیاقت نیشنل، آغا خان، تو ادھر ہر جگہ ہر سینٹرز میں لمبر ڈسک کی بہت ایزیلی اویلیبل ہیں. صحیح. اب اس میں جو احتیاطی تدابیریں ہیں وہ کیا چیزیں ہوتی ہیں؟ مطلب آپ نے تھوڑی سی بتا دی لیکن مستقل اگر میں اس چیز پر آ جاؤں تو اس کی کیا احتیاطی تدابیر ہو سکتی ہیں؟ دیکھیں اس کا اس طریقے سے ہمیں خیال رکھنا ہے کہ جنرل پبلک کے لیے بھی کہ مستقل جو ہے وہ ایک پوزیشن میں نہیں بیٹھنا ہے، ٹھیک ہے. اس میں یہ ہوتا ہے کہ اگر آپ کا بیٹھنے کا کام زیادہ ہے تو آپ کو چاہیے کہ آپ تھوڑی تھوڑی دیر میں پوزیشنز چینج کریں. آپ یا تو تھوڑا واک کر لیں یا اگر کوئی کھڑے ہونے کا کام ہے تو مستقل کھڑے نہیں رہنا ہے. اگر ہم اس قسم کی کوئی بھی چیز کرتے ہیں تو وہ ان پہ اسٹریس ڈالتی ہیں ہماری ڈسک پہ، اور ہمارا جو پورا یہ ریڑھ کی ہڈی ہوتی ہے اس کے لیے مطلب یہ ہوتا ہے کہ سارے لمبر ڈسک کی چیزیں اس وجہ سے ہو جاتی ہیں. دوسرا یہ کہ یہ تو ہم لمبر ڈسک کی بات کر رہے ہیں، تھوڑا سا میں ٹاپک سے ڈیویٹ کر کے ایڈ کروں گی. جیسے فون وغیرہ اگر ہم یوز کرتے ہیں، صرف گردن کی اگر ریڑھ کی ہڈی کی بات کی جائے تو ہم اس میں غلط ڈائریکشن میں یوز کر رہے ہیں تو اس کا مطلب یہ کہ آپ نے اپنے ریڑھ کی ہڈی پہ اوپر کے ریجن میں 20 کلو کا وزن ڈال دیا. تو صرف آپ کی پوزیشن چینج کرنے سے اس پہ اسٹریس کا لیول
چینج ہو جاتا ہے. یہ صحیح ہے. بالکل. تو اس وجہ سے جو ہے آپ کو اپنی ڈیلی لائف میں روزمرہ زندگی میں اپنے اسپائن کا خیال رکھنا پڑتا ہے کہ آپ اگر مستقل کمپیوٹر کا کام ہے تو اس میں بھی آپ پوزیشن چینج کرتے رہیں. وزن اٹھانے کے طریقے ہوتے ہیں. ہماری کوشش یہ ہوتی ہے کہ ہم جلدی سے وزن اٹھائیں. اگر واٹر بوٹل اٹھا رہے ہیں, کوئی بھی اس قسم کی چیزیں اٹھا رہے ہیں, وزن اٹھا کے جلدی سے رکھ دیں. تو ان کو اٹھانے کا طریقہ ہے کہ اگر آپ کو مجبوری ہے اٹھانا ہی پڑ رہا ہے تو اس کو اسٹیپ وائز اٹھائیے, ٹھیک ہے, تاکہ پورا آپ کا جو ہے ٹانگوں کے ساتھ ساتھ ریڑھ کی ہڈی میں ڈیوائڈ ہو جائے وہ. صحیح. تو اس قسم کے کچھ طریقے ہوتے ہیں وہ ہمیں سیکھنے چاہیے اور اپنے اسپائن کا خیال رکھنا چاہیے, کیونکہ اب کھڑے ہونے کا کام ہے تو اس میں بھی مستقل آپ اسٹریس دے رہے ہیں, تو اس سے جو ہوتے ہیں پٹھے بھی کرتے ہیں تو وہ اس چیز کو اور زیادہ جو ہے وہ فیسیلیٹیٹ کریں گے کہ بھائی ڈسک جو کی پرابلم جو ہیں وہ ساری شروع ہو جائیں گی. صحیح. اچھا, اس میں ایسا بھی ممکن ہوتا ہے کیا کہ اگر مطلب یہ ہے کہ ایک مرتبہ سرجری بھی ہو گئی یا جیسے دوائیوں سے ٹھیک نہیں ہوا تو ہم سرجری کی طرف سوئچ کر گئے, سرجری بھی کی, اس کے بعد بھی وہ چیز دوبارہ سے ہو جائے, تو ایسا بھی ممکن ہوتا ہے؟ بالکل, ہر چیز کے فیلئر ریٹس ہوتے ہیں, تو اس میں بھی ایسا ہوتا ہے کہ دوبارہ سے ہو جاتا ہے اور کبھی کبھار دوبارہ بھی سرجریز ہوتی ہیں, اور یہ بھی ہوتا ہے کہ دوبارہ سرجریز بھی کامیاب بھی ہو جاتی ہیں. تو اور کبھی کبھار ایسا ہوتا ہے کہ ایک بار سرجری ہونے کے بعد دوبارہ جو مسئلہ ہوتا ہے وہ دوائیوں سے صحیح ہو جاتا ہے. تو اس میں بیماری کی نوعیت پہ ڈپینڈ کرتا ہے. فیلئر ریٹ ہر چیز میں ہوتے ہیں, لیکن یہ ہے کہ اس کو مینیج کرنا پتہ ہونا چاہیے. صحیح. ڈاکٹر वारिस साहब, अवां खां सां गुफ़्तगू बि जेका आहे उनखे वरी कंटिन्यू कयूं था त पाण इन शइ खे डिस्कस कयोसीं त जेके मैनेजमेंट जा इशूज़ थियनि था, टर्शरी केयर हॉस्पिटल तां बर्डन बि घटिजी सघे थो ऐं इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ हल थी सघनि था. हाणे थोरो आउं वरी इन टॉपिक ते अचां थो त आम माण्हू आहे कश्मीर खां या वरी सखर जिक मवाद खां, कुझु बलूचिस्तान खां बि असां वटि हिते सिविल हॉस्पिटल में अचनि था. तव्हां सिविल हॉस्पिटल में अफगानिस्तान खां, ईरान खां उतां अचनि था. हाणे उतां हिते उन्हनि जी वरी रिहाइश जो थींदो आहे. हाणे हिकु त मरीज़ आहे, मरीज़ अचे थो, पर कॾहिं कॾहिं ईअं थिए थो त मरीज़ सां गॾु जेको अटेंडेंट अचे थो, सफ़ाई सुथराई हुजण जे न करे, वेटिंग एरिया प्रॉपर न हुजण जे करे उहे बि वरी बीमारियुनि जो शिकार थी वञनि था. त इन्हनि सभिनी शयुनि जा सबब कहिड़ा आहिनि? हा, इन जी जेका न बिल्कुलु कमी आहे ऐं मां सम्झां थो त असां पंहिंजो रिटन एप्लीकेशन बि जमा कराई आहे YDA जे तरफ़ खां हेल्थ सेक्रेटरी साहब खे बि ऐं लोकल पंहिंजे मेडिकल सुपरिटेंडेंट साहब खे बि, ऐं हू कमु करनि पिया आहिनि ते. ऐं इहो बिल्कुलु वॾे में वॾो मसइलो आहे त हिते जेको पेशेंट अचे पियो त सवाइ पेशेंट जे पोइ तव्हां ॾिसंदो त उन हॉस्पिटल जे इर्द गिर्द जा जेके बि रोड रस्ता उहो खाधो बि खाईंदा हूंदा, बिल्कुलु वॉशरूम बि वेंदा हूंदा, ज़ाहिर कुझु यूज़ बि कंदा हूंदा. तो उहो जेको इहो जेको माना वेस्टेज आहे ऐं जेको पेशेंट जो जेको अटेंडेंट जो जेको लोड आहे ऐं जेको सॼो हॉस्पिटल माना भरियल आहे ऐं हॉस्पिटल इर्द गिर्द रस्ता भरिया पिया आहिनि, बिल्कुलु ईअं. ऐं इन जे करे बिल्कुलु अटेंडेंट बीमार थिए थो, पर इन सां गॾोगॾु पूरे हॉस्पिटल ते बि ॾाढो इम्पेक्ट थो पए. बिल्कुलु ईअं. त उन में ऐं इन जे लाइ गवर्नमेंट खे जेको आहे सो करणु घुरिजे, इनखे असांजी रिक्वेस्ट खे जेको आहे सो तस्लीम करे ऐं उन में वेटिंग एरियाज़ पेशेंट जे लाइ ऐं हिकिड़ा एरियाज़ हुजनि ख़ासि जेके अटेंडेंट जे लाइ, ऐं 4 दीवारी जे अंदरि 1 पेशेंट 1 अटेंडेंट अलाउ हुजे ऐं इन ते सख़्ती सां करनि. ऐं जेकॾहिं वरी बि मां चवंदुमि जेकॾहिं सेकेंडरी जेके माना आहिनि हॉस्पिटल असांजा डिस्ट्रिक्ट वारा न, उहे स्ट्रॉन्ग हूंदा त वॾी सर्जरी लाइ पेशेंट कराची अची इहो ख़बर आहे, ॾाढो सुठो पॉइंट रेज़ कयो आहे न, त हेठां खां हमेशह ईअं ई थींदो आहे. तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी जेके तरक़ी जो राज़ हूंदो आहे उन्हनि जो लोकल गवर्नमेंट जो मज़बूत हुजण जो राज़ हूंदो आहे. हेठां जो मसइलो हेठी लेवल ते सॉल्व थींदो त मथे माण्हू खे अचण जी ज़रूरत न पवंदी. इहो माशाल्लाह सां ॾाढो वॾो सुठो रिस्पॉन्स जेको आहे उहो रेज़ कयो पॉइंट. डॉक्टर बुशरा, आपसे अगर मैं पूछूं कि न्यूरो सर्जरी की जितनी भी डिजीज़ होती हैं लंबर डिस्क हर्निएशन से हटकर, तो आप एक आम लोगों को आखिरी क्या मैसेज देना चाहेंगे इस हवाले से? मैं दूंगी कि ये जो न्यूरो सर्जरी है आपके ब्रेन से लेके स्पाइनल कॉर्ड तक, हराम मगज़ तक, मतलब ये अल्लाह ताला की इतनी ज़्यादा कॉम्प्लिकेटेड सी पूरा सिस्टम है कि आप इसको जितना पढ़ लें और जितना कर लें ये बिल्कुल ही आप जो हैं वो ख़त्म नहीं हो सकता. तो ये जिस तरीके के नेटवर्क्स हम दूसरी चीज़ों में देखते हैं, एक जाल बिछा हुआ है नसों का पूरे जिस्म में. तो लोगों से यही मेरा मैसेज होगा कि इस चीज़ का ख़्याल रखें, क्योंकि लो बैक पेन जैसे है तो वो कहने को ऐसा जिसके साथ नहीं होता उसे नहीं पता होता, लेकिन हम पेशेंट्स को रोज़ की उस पर देख रहे होते हैं बेसिस पे, तो ये काफ़ी दफ़ा बहुत ज़्यादा प्रॉब्लमेटिक हो जाता है कि उनके चलने फिरने और इस तरह का जो है वो प्रॉब्लम हो जाती है. तो आपको इन चीज़ों का ख्याल रखना है, क्योंकि हमारा लाइफस्टाइल अभी ऐसा हो गया है कि हमारे बैठने और खड़े होने का मतलब कि चलना फिरना एक्सरसाइजेज सब ख़त्म कर चुके हैं. बिल्कुल ऐसा ही. लेकिन अपनी बॉडी अपने पट्ठों को इस तरीके से कहने कि उनको गर्म रखें, मतलब जैसे आप एक्सरसाइजेज वगैरह इन चीज़ों को जारी रखें, तो उससे ये होगा कि आप लो बैक प्रॉब्लम्स को अवॉइड कर सकेंगे बहुत बड़ी परसेंटेज की बेसिस पे. और न्यूरो सर्जरी से रिलेटेड कोई गवर्नमेंट से कोई ऐसा मैसेज है उनके लिए कोई ऐसी बात हो तो वो भी आप कर सकती है, फिर हम डॉक्टर वारिस की तरफ. बिल्कुल, मैं यही मैसेज दूंगी कि न्यूरो सर्जरी एक ऐसी फील्ड है, क्योंकि हमारे पास यहाँ पे
ہم اگر ٹراما کے حوالے سے بھی بات کریں تو روڈ ٹریفک ایکسیڈنٹس وغیرہ بہت ہوتے ہیں. تو میں ان کو یہی کہنا چاہوں گی, ایک ریکویسٹ کروں گی کہ ان جن جگہوں پہ نیورو سرجری کے ڈپارٹمنٹس موجود ہیں تو ان کو فیسیلیٹیٹ کریں, تاکہ جو ٹراما کے پیشنٹس ہیں وہ پبلک کو جو ہم میسج پہنچاتے ہیں ان کی ٹیچنگ سے شروع ہو جاتی ہے وہ چیز. تو وہ ساری چیزیں گورنمنٹ بیسس پہ ہونا چاہیے کہ اگر, کیونکہ یہاں پہ ہم ان کو تو جیسے اگر ایکسیڈنٹس کے حوالے سے بات کی جائے کہ ہم ان کو تو کہہ رہے ہیں کہ ٹریفک میں ایسے ہونا چاہیے, ہیلمٹ پہننی چاہیے, لیکن جو پیدل چلنے والے ہیں ان کی بھی ایجوکیشن ہونی چاہیے. تو یہ وہیں سے ساری چیزیں شروع ہو جاتی ہیں. بالکل جو ہے وہ ڈاکٹر वारिस साहब अव्हां जे तरफ़ां या मां चवां त YDA सिंध जे तरफ़ां हिकु आम माण्हू जे लाइ कहिड़ो मैसेज थी सघे थो ऐं गवर्नमेंट जे लाइ कहिड़ो मैसेज थी सघे थो, तव्हां इम्पोर्टेंट सम्झो था? सर थैंक यू सो मच. मां सर गवर्नमेंट जे लाइ इहो असांजो सॼो डिपेंडेंट जेको असांजा घर जो वॾो हूंदो आहे गवर्नमेंट. बिल्कुलु ईअं त असांजो सॼो दारोमदार सिस्टम खे हलाइण जो आहे गवर्नमेंट ते. त असां वटि जेको सभ खां पहिरीं मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे सिंध गवर्नमेंट खे त असांजी ब्रेन ड्रेन खे रोकियो वञे. ब्रेन ड्रेन कीअं रुकंदी, उनजी वजूहात ते वञनि. उनजो वजूहात इहो आहे त सुठी सैलरी ऐं फैसिलिटेट द डॉक्टर्स. बिल्कुलु. ऐं हाणे असांजे जीअं माना जेको आहे सो जिना में सिविल हॉस्पिटल में 3-4 हज़ार डॉक्टर अप्लाई कनि था AFCPS पार्ट 1 पास करण खां पोइ. सीटूं छा 50-60-100. ॿियो जेको 1700-1800 जेको कैंडिडेट आहे उनजे लाइ स्पेस न आहे. ऐं तव्हां वटि वैकेंसी बि आहे ऐं तव्हां वटि रिक्वायरमेंट बि आहे. तव्हां पॉपुलेशन जे हिसाब सां कैलकुलेशन करे डॉक्टर अपॉइंट कयो त उहा बि तव्हां नथा कयो. ऐं पोइ तव्हां जेको आहे सो उन्हनि खे फैसिलिटेट करण जे लाइ, पब्लिक खे फैसिलिटेट करण जे लाइ जेके असांजा नंढा हॉस्पिटल आहिनि उन्हनि जी जेका मां तव्हांखे हाणे गुज़ारिश करे चुको हुउमि उन्हनि खे बहितर करण जे लाइ. ऐं मां सम्झां थो तमामु शॉर्टकट आहे यार, का फारसी आहे ई कान. तव्हां पंहिंजो नियत कयो. असांजो जेको आहे सो असां तव्हां वञो त असांजे सेक्रेटरी साहिब जे ऑफिस जे साम्हूं 200 माण्हू जीअं कंहिं सरदार जे ओताक ते वञनि ईअं लाइन लॻाए वेठा आहिनि. असां रिक्वेस्ट कई त सर तव्हां जेको आहे सो इहे पावर पंहिंजा माना डिप्टी सेक्रेटरी एडिशनल सेक्रेटरी खे ॾियो त जीअं पब्लिक खे जल्दी रसाई थिए. 100 माण्हू लाइन में बीहंदो आहे, 5 ॾींहंनि ते तव्हां सां मीटिंग नथी थिए, चए थो मां सभ खां वधीक फैसिलिटेट कंदुसि. यार जेकॾहिं पोइ ही दुनिया त ईअं न हुई त जेकॾहिं पोइ हिकिड़ो ई सेक्रेटरी अपॉइंट करे छॾे, सभु घर मोकिले छॾींदा. आम माण्हू जे लाइ कहिड़ो मैसेज थी सघे थो पब्लिक YDA सिंध जी तरफ़ खां? पब्लिक जे लाइ इहो माना मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त ॾिसो असां तव्हांजे लाइ आहियूं, तव्हां असांखे सम्झो. तव्हांजो जेको डॉक्टर आहे, तव्हांजी जेका भेण आहे, तव्हांजी जेका धीउ आहे जेका तव्हांजे साम्हूं ड्यूटी थी करे, तव्हां उनखां पुछो वधी तव्हां सुबुह खां वठी जेको अॼु ताईं तव्हां कहिड़े घणनि कलाकनि खां, मुंहिंजा नंढा ॿार तव्हां कॾहिं खां ड्यूटी ते आहियो, हुन शायदि चांहि बि न पीतो हुजे, 36 कलाकनि खां हिकिड़े पेर ते इमरजेंसी ते बीठो आहे ऐं पूरी काल ते उहो बीठो आहे. तव्हां अची करे उनजी इंसल्ट था कयो. मूंखे हिकिड़े पेशेंट अची चयो हिकिड़े डिस्ट्रिक्ट मां डिस्ट्रिक्ट नथो नालो ॿुधाइणु चाहियां, ॾाढो परे खां, मूंखे चई मुंहिंजो ॾाढो हक़ आहे, मां टैक्स पे कयो आहे, मूंखे हिते जल्दी ॾिसी वठो. मां चयो पोइ टैक्स त पोइ तो डिस्ट्रिक्ट में बि त हिकिड़ो हॉस्पिटल आहे, पोइ उनखे बि त वञी ॾिसी वठो. त उते पंहिंजे MNA MP सां बि त ॻाल्हाए वठो त यार मां टैक्स थो ॾियां, हिते मुंहिंजे हॉस्पिटल में छो कमु कोन थो थिए ऐं मुंहिंजा मसइला छो. मतिलबु माण्हुनि खे थोरी इहा पब्लिक अवेयरनेस हुजणु घुरिजे त हिकिड़े तरीक़े सां ॻाल्हायो. असां तव्हांखे फैसिलिटेट करण जे लाइ आहियूं. पंहिंजे इदारनि खे ऑन कयो, पंहिंजे इदारनि जी तोड़ फोड़ न कयो, पंहिंजे पढ़ियल लिखियल माण्हुनि जी इज़त कयो. तव्हां उनखे जीअं हाणे तव्हां ॾिसो न, ख़ासि तौर ते डॉक्टर जी इज़त कयो छो जो उहो मसीहा हूंदो आहे. मसीहा हूंदो आहे यार. पढ़ियल लिखियल तबिको तव्हां ॾिसो, तव्हांजा केतिरा पढ़ियल लिखियल तबिको ॿाहिरि निकिरी चुको आहे. तव्हां UK USA में ॿाहिरि वञनि था. बहरहाल सर वक़्तु जेको आहे घटि आहे. सभ खां पहिरियां तव्हांजी महिरबानी आहे हिन टॉक शो में जेको आहे उहो आया. ऐं उन खां पोइ डॉक्टर आपका भी बहुत शुक्रिया कि आप शामिल हुए. माशाल्लाह से बड़ा अच्छा लगा गुफ्तगू करके. नाज़रीन जेकॾहिं आऊं जेको आहे मुख़्तसिर हिन शइ खे जेकॾहिं हुनजी जेको आहे उहो समरी कयां या हुनखे हुनजो निचोड़ ॿुधायां त उहो सिंपल सां इहा ॻाल्हि आहे. सभ खां पहिरियां इहो आहे त जेके बि माण्हू किथां बि रसाई कनि था उन्हनि जी पहिरीं प्रायोरिटी इहा हुजणु खपे त डॉक्टर सां तव्हां सुठो फैसिलिटेट कयो. डॉक्टर बि अव्हां वांगुरु ई आम पब्लिक ऐं उन्हनि जो जेको आहे सर्वेंट आहे उहो बि मुख़्तलिफ़ इन्हनि में गुज़रे थो. ख़ासि तौर ते यंग डॉक्टर्स 3 सालनि खां 3 कलाकनि खां वठी हुते जेका आहे उहा ड्यूटी कनि था ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे दरपेश अचनि थियूं. उनखां पोइ वरी जेका असां लंबर डिस्करिमिनेशन ते ॻाल्हि कई, उन में बि अव्हांखे इहो आहे त पंहिंजे जेको आहे उहो पुठे खे, छो जो डॉक्टर साहिबा ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असांजो पूरो वज़न हेठें धड़ ते हूंदो आहे, त उन हवाले सां अव्हांखे ख़्यालु करणु खपे, थोरी वर्जिश करणु खपे त जीअं ईंदड़ वक़्त में जेको आहे अव्हां पंहिंजी बॉडी खे उन्हनि खे मुख़्तलिफ़ इन्हनि खां जेको बीमारियुनि इन्हनि खां बचाए सघो. छो जो अलाह तबारक व तआला हीअ सिहत ऐं हीअ ज़िंदगी असांजे लाइ अमानत ॾिनी आहे, असांजे लाइ हिकु नेमत बि आहे ऐं असां वटि अमानत बि आहे.
ऐं उन जी वरी उन जो ख़्यालु रखणु उन शइ जो करणु उहा असांजी पंहिंजी ज़िमेदारी आहे. ऐं असांजे इदारनि जो बि जेको आहे उहो आहे. सिंध गवर्नमेंट खे जेको आयो आहे त माशाल्लाह सां हिन में एप्रिशिएट बि कंदुमि त तव्हां हिन वक़्त ताईं काफ़ी सारियूं शयूं उन्हनि में आंदियूं आहिनि, काफ़ी रिफॉर्म्स आया आहिनि जंहिंमें क्रेडिट टोटल हेल्थ मिनिस्ट्री ऐं जेको आहे हेल्थ डिपार्टमेंट खे वञे थो. पर अञा बि काफ़ी सारा फ्लॉज़ आहिनि जंहिं ते असीं कमु करे सघूं था ऐं पंहिंजे नौजवान डॉक्टरनि खे हिन में फैसिलिटेट करे सघूं था. ऐं नौजवान डॉक्टर अव्हां जे सिहत जे खाते में इनकलाब बर्पा करण जे लाइ अहम किरदारु अदा करे सघे थो. पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनखे जेको आहे फैसिलिटेट कयो वञे. इंशाअल्लाह वरी मुलाक़ात थींदी अॻे हफ़्ते कंहिं हिकु नई जेका बीमारी ते डिस्कशन थींदी. जेतिरे ताईं इजाज़त. अल्लाह हाफ़िज़. असल